जय हिंद. नमस्ते विद्यार्थ्यांनी, प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपणाला इंटरनल मार्क्स तसेच प्रॅक्टिकलचे मार्क्स आपल्याला कुठे पाहता येतील याबाबत आपण या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहोत. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, FY SY TY सर्व ऑल फॅकल्टी BA BCom BSc तसेच BCA सायन्स आणि सर्व लॉ फॅकल्टी इंजिनिअरिंग फॅकल्टी या सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. PGच्या विद्यार्थ्यांनी देखील हा व्हिडिओ नक्की बघा. MA MCom MScचे देखील विद्यार्थी असतील, या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. कारण या व्हिडिओमध्ये तुमचे इंटरनल मार्क्स तुम्हाला कुठे पाहता येतील आणि प्राध्यापकांनी नेमकी याबाबत काय कामकाज करायचं याबाबत माहिती या ठिकाणी दिलेली आहे. त्यामुळे प्राध्यापकांनी आणि विद्यार्थ्यांनी देखील हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी अद्याप जर का आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात अगोदर तुम्हाला माहीत आहे की आपल्याला आता काय केलं जाणार आहे की ज्यावेळेस समर एक्झाम 2024 ही नुकतीच पार पाडत आहे आणि आत्ताच्या SPPUनी काय केलेलं आहे, परीक्षेमध्ये थोडासा बदल करण्यात आलेला आहे. म्हणजे इथे मार्क्स एंट्रीमध्ये बदल केल्या कारणामुळं विद्यार्थ्यांना आता त्यांचे इंटरनल तसेच प्रॅक्टिकलचे जे काही मार्क्स आहे ते विद्यापीठाला पाठवण्यापूर्वीच काय केलं जाणार आहे, विद्यार्थ्यांना कळून येणार आहे की आपल्याला किती मार्क्स कोणत्या विषयात पडलेले आहे. म्हणजे जर का त्यामध्ये दुरुस्ती करायची असेल तर लगेच विद्यार्थी त्या ठिकाणी जाऊन काय करू शकतो, दुरुस्त करू शकतो. पण अशी यापुढे विद्यापीठाकडे कोणतीही तक्रार येणार नाही की सर मी त्या प्रोजेक्टमध्ये प्रॅक्टिकलमध्ये परत एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीचे जे काही सब्जेक्ट्स आहे किंवा एक्स्ट्रा क्रेडिटचे सब्जेक्ट आहे तर त्यामध्ये मी तर ऑलरेडी सबमिशन केलं होतं पण तरीसुद्धा मी त्याच्यामध्ये फेल दाखवलं आहे, ॲब्सेंट दाखवलं. तर त्याबाबत विद्यार्थ्यांना नेमकी मार्क्स कुठे बघता येतील ते आपण तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहेत. पण तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो किंवा प्राध्यापक मित्रांनो, मी एक महत्त्वाची विनंती करेल. आज दिनांक 27 एप्रिल 2024 आहे आणि आपल्याला मार्क्स एंट्रीची अंतिम तारीख हे 5 मे 2024 दिलेली आहे. म्हणजे आता मोजून एक 8 ते 9 दिवस तुमचे राहिले आहे मार्क्स एंट्री करण्यासाठी. तर तुम्हाला नेमकी महाविद्यालयाला काय करायचं आहे, तर मार्क्स एंट्री अगोदर काय करायची, इंटरनल प्रॅक्टिकल एक्स्ट्रा क्रेडिटचे मार्क्स काय करायचे, ऑनलाईन भरायचे आहे. त्याच्यानंतर तिथे तुम्हाला प्रिव्ह्यू म्हणून एक टॅब दिसेल. तर प्रिव्ह्यू टॅबची काय करा, त्याची जी PDF आहे त्याची प्रिंटआउट काढा आणि ही PDF जी काही काढलेली आहे प्रिव्ह्यूची ती PDF तुम्ही तुमच्या टेलिग्राम व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही त्यांना शेअर करा किंवा तुम्ही काय करू शकता, तुमच्या कॉलेजच्या नोटीस बोर्डवर देखील ती PDF तुम्ही लावू शकता. ओके. सो मी म्हणेल की आता एक्झाम्पल आहे की मी माझ्याकडे FY SY TY BCom आहे तर जवळजवळ 84 विषयाच्या बॅचेस क्रिएट झाल्या. तर 84 पेजेस आपण नोटीस बोर्डवर लावू शकत नाही. त्यापेक्षा त्याच PDF जर का तयार करून आपण ग्रुपला टाकल्या, म्हणजे FYची ऑल सब्जेक्टची एक PDF, SYची ऑल सब्जेक्टची एक PDF, TYची ऑल सब्जेक्टची एक PDF जर का आपण टाकली तर विद्यार्थ्यांना ती देखील बघता येणं सोपं पडणार आहे. तर या प्रिव्ह्यूच्या पेजमध्ये त्यांना काय केलं जाणार आहे, त्यांचे इंटरनल प्रॅक्टिकल आणि एक्स्ट्रा क्रेडिटचे जे काही मार्क्स आहे ते मार्क्स त्यांना त्याच्यामध्ये दिसून येणार आहे आणि त्यांनी ते मार्क्स काय करायचे आहे, चेक करायचे आहे. ओके. सो त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, तुमचे इंटरनल प्रॅक्टिकल आणि एक्सटर्नलचे मार्क्स तुम्हाला तुमचे सब्जेक्ट टीचर ही PDF स्वरूपात किंवा नोटीस बोर्डवर काय करतील, मार्क्स एंट्री करून देतील आणि ती माहिती तुम्हाला तुमच्या ग्रुपमार्फत तुम्हाला भेटणार आहे. विद्यार्थी मित्रांनी ती माहिती काय करायची, चेक करायचे, मार्क्स चेक करायचे. सपोज एक्झाम्पल आहे की एखाद्या वेळेस विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिकल एक्झाम दिलेली आहे पण त्याच्यात त्याला ॲब्सेंट लावलं गेलेलं असेल तर त्यांनी लगेच सरांना भेटायचं, सर मी ऑलरेडी प्रेझेंट होतो तर तिथे ॲब्सेंट लागलेलं आहे तर ते काय आहे एकदा चेक करा. कदाचित कधी कधी काय होतं की एखादा नंबर सपोज आपण गृहीत धरू 125 नंबरला ॲब्सेंट टाकायचं होतं आणि चुकून 126 नंबरला ॲब्सेंट टाकलं गेलं, असं सुद्धा कदाचित होऊ शकतं. सो प्राध्यापकांकडून काही टेक्निकल चुका होऊ शकतात. जसं एखाद्या व्यक्तीला इंटरनलला सपोज 30 मार्क म्हणजे किंवा आपण बघूया की एक्झाम्पल की एखाद्या विद्यार्थ्याला 30 मार्क पडले आणि त्या सरांनी तिथं 13 मार्क्स टाकले, 30 आणि 13 असा बदल होऊ शकतो. काही एरर्स ह्या होतात, काही जाणून बुजून होऊ शकतात तर काही नकळत देखील घडतात. तर त्यामुळं तुम्ही काय करायचं आहे, ही माहिती तुमच्यापर्यंत आल्यानंतर तुम्ही ती माहिती पटकन चेक करायची, काही करेक्शन असेल तर भेटायचं. जर का तुम्ही विदिन टायमिंगमध्ये त्या सरांना किंवा विषय शिक्षकांना जर भेटले नाही तर याचा अर्थ मार्क्स एंट्रीमध्ये कोणत्याही प्रकारे बदल नाही. तर मग महाविद्यालय काय करेल, ते मार्क्स फायनल
करून टाकेल. म्हणजे आता बघा मी डेट वाईज तुम्हाला मगाशी सांगत होतो, आज 27 किंवा उद्या 28 तारीख आहे. तर महाविद्यालयाने शक्यतो तरी 30 एप्रिलपर्यंत सगळे मार्क्स एंट्री करायची आहे. आणि ही मार्क्स एंट्री केल्यानंतर त्याच्या प्रिव्ह्यूच्या जे काही PDF आहे त्या विद्यार्थ्यांच्या ग्रुपवर टाका किंवा नोटीस बोर्डला लावा. विद्यार्थ्यांना 2 दिवसाचा कालावधी द्या. म्हणजे जसं की 2/5/2024 पर्यंत विद्यार्थ्यांना कालावधी दिला. विद्यार्थ्यांनी मार्क एंट्री बघायची आहे. सपोज 1 तारखेपर्यंत त्यांनी बघितलं तर 2 तारखेला काही करेक्शन असेल तर ते तुम्हाला येऊन भेटतील आणि मार्क्स एंट्रीमध्ये करेक्शन असेल ते करेक्शन करा. ओके, करेक्शन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, फॅकल्टी मेंबर्सला ते मार्क्स कन्फर्म करायचे आहे. मार्क्स काय करायचे आहे, कन्फर्म करायच्या वेळेस त्या सब्जेक्ट टीचर्सला काय होणार आहे, OTP येणार आहे. तो OTP ते फायनल करतील. असे सर्व विषयांचे OTP त्यांचे फायनल झाल्यानंतर काय होणार आहे, HODना त्यांचे लॉग इन करायचं आहे आणि तिथे सुद्धा त्यांना कन्फर्म बॅच करायच्या आहे. त्यांच्या बॅच कन्फर्म झाल्यानंतर सर्व बॅच क्रिएट किंवा कन्फर्म झाल्यानंतर प्रिन्सिपल सर लॉग इन करतील आणि त्यांच्या बॅचमध्ये ते काय करणार, तिथे चेक करणार आहे. आणि ते ज्यावेळेस फायनल करतील त्यावेळेस तुमचे सर्व मार्क विद्यार्थ्यांच्या sps.unipune.ac.in या वेबसाईटवर जिथे आपण एक्झाम फॉर्म भरतो त्या ठिकाणी त्यांना बघायला भेटणार आहे. ते ज्यावेळेस कशा पद्धतीने बघतील आणि ते कसे मार्क्स दिसतील त्याचा एक सेपरेट व्हिडिओ आपण निश्चित करणार आहे. म्हणजे विद्यार्थ्यांचा रोल काय आहे की आपल्याला ग्रुपमध्ये जे काही मार्क्स बघायला भेटणार आहे किंवा महाविद्यालयाच्या सब्जेक्ट टीचरशी संपर्क करा. त्यांनी मार्क्स भरल्यानंतर आपण ते कन्फर्म करायचे आहे किंवा व्हेरीफाय करायचे आहे आणि व्हेरीफाय झाल्यानंतरच ते सब्जेक्ट टीचर्स हे कन्फर्म करतील. आता बघा, सब्जेक्ट टीचर्सला मी म्हणेल की तुम्ही तुमच्या शक्यतो तरी गुगल क्लासरूम असेल, टेलिग्राम असतील, व्हॉट्सअप असेल, इथे त्या PDF शेअर करा. जेणेकरून ह्या PDF तिथे शेअर केल्यामुळे तुमच्याकडे एक डॉक्युमेंटरी प्रूफ राहील की तुम्ही विद्यार्थ्यांना तुमचे मार्क हे दाखवलेले आहे. उद्या चालून विद्यार्थी म्हणला की आम्हाला मार्कच दाखवले नाही तर त्याला या PDF तुम्ही काय करू शकता, शो करू शकता. ओके, आणि जर का काही बदल असतील तर ते मार्क्स कन्फर्म करण्याच्या आतच तुम्ही ते बदल करा. जेणेकरून विद्यार्थ्याला विद्यापीठात जाता येणार नाही आणि कोणत्याही परिस्थितीत विद्यापीठात जाऊन मार्कांमध्ये बदल केला जाणार नाही. निकालामध्ये बदल कोणत्याही परिस्थितीत केला जाणार नाही. स्पेशली एक्स्ट्रा क्रेडिटमध्ये तेवढे त्याचे रिक्वायर क्रेडिट पूर्ण होता का नाही याची काळजी आपण घेतली गेली पाहिजे. जर का आपण काळजी घेतली नाही तर त्या विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होऊ शकतं. ओके, सो या पद्धतीने काळजी घेतली पाहिजे. आता बघा, मार्क्स नेमके तुम्हाला कुठे पाहता येतील. बघा, मार्क्स पाहण्यासाठी तुम्ही सगळ्यात प्रथम unipune.ac.in या ऑफिशियल होमपेजला जा. नेमके आता कोणत्या अभ्यासक्रमाचे मार्क भरणं चालू झालेले आहे आणि 5 तारखेपर्यंत कोणकोणते मार्क्स भरता येतील ते पण आपण माहिती बघू. कॉलेजमध्ये बघा, इथे कॉलेज लॉग इनमध्ये गेल्यानंतर इथे 4 नंबरचा टॅब तुम्हाला दिसेल, इंटरनल मार्क्स एंट्री सिस्टीम एप्रिल-मे 2024. या बटनावर काय करा, क्लिक करा. इथे तुम्हाला वेगवेगळ्या फॅकल्टी दिसतील. इथे बघा, प्लीज फाइंड बिलो डेट डिटेल्स फॉर सेशन एप्रिल-मे 2024. सो या ठिकाणी जसं आर्ट्स फॅकल्टीमध्ये आत्ता कोणकोणते अभ्यासक्रम सुरू झाले, फक्त FY SY TY BA. ओके, नंतर मेंटल मॉरल अँड सोशल सायन्समध्ये तिथे तुम्हाला BLIP सायन्स आणि MA जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन मार्क्स बघता येतील. सायन्स फॅकल्टीमध्ये तर BSCच्या हे बघा, या ठिकाणी BSc HS, BSc कम्प्युटर सायन्स 2013-19, BSc रेग्युलर 13-19, BSc बायोटेक ॲनिमेशन, नंतर BCA सायन्स, BSc सायबर डिजिटल, MScमध्ये ऑल फॅकल्टी MTech दाखवलेले आहे. ते देखील मार्क्स एंट्री या सुरू झालेल्या आहेत. तर त्यांना देखील त्यांचे मार्क्स काय करता येतील, पाहता येतील. नंतर इथे इंजिनिअरिंग फॅकल्टी आहे. तर इंजिनिअरिंग फॅकल्टीमध्ये आपण तुम्हाला मागच सांगितलेलं होतं की इथे तुम्हाला कोणकोणत्या याचे मार्क्स बघता येणार आहे. FE SC TE BE या सर्व अभ्यासक्रमाचे जे काही मार्क्स आहे ते तुम्हाला या ठिकाणी बघता येणारे आहेत. त्यानंतर इथे कॉमर्स फॅकल्टीकडे सिलेक्ट केलं तर तिथे BBA, BBA IB, BBA CA, नंतर BCom या पॅटर्नचे अभ्यासक्रमाचे मार्क हे सुरू झालेले आहे. ओके, लॉ फॅकल्टीमध्ये जसं इथे आपण इंजिनिअरिंग फॅकल्टीकडे जाऊया. इंजिनिअरिंग फॅकल्टीमध्ये सुद्धा FE SC TE ओके, याच्यात सर्व फॅकल्टीचे मार्क्स इथे तुम्हाला बघायला भेटेल आणि सर्व अभ्यासक्रमाचे 13 पॅटर्न, 19 पॅटर्न, 17 पॅटर्न जे काही वेगवेगळे पॅटर्न्स आहे त्या सर्व पॅटर्नचे मार्क्स या ठिकाणी तुम्हाला इथे बघता येण्यासारखे आहे. त्यांचे देखील बघा, काही जणांची तर 2/5/2024 लास्ट डेट आहे, म्हणजे त्यांना ते काम लवकर करायचं आहे. लॉ फॅकल्टीमध्ये मी जसं मगाशी सांगितल्या पद्धतीने की लॉ फॅकल्टीमध्ये कोणकोणते आहे तर इथे LLM, नंतर इथे DCCL, नंतर डिप्लोमा इन IPR, नंतर DLLW
आणि आणखीन बाकीचे आहे त्या पद्धतीने त्यांना ते मार्क्स एंट्री झाल्यानंतर त्यांना ते बघता येणार आहे. तर स्टुडंटला कुठे पद्धतीने लॉग इन करायचं आहे, तर इथे स्टुडंट सेक्शनमध्ये तुम्ही एक्झाम फॉर्म ऑनलाईनमध्ये जाता, त्या ठिकाणी क्लिक करा. तिथे तुम्हाला 1 ते 8 पद्धतीच्या लिंक दिसतील. कोणत्याही एखाद्या लिंकवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला इथे प्रोसीड टू लॉग इन या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला तुमच्या एक्झाम फॉर्मचा युजर नेम पासवर्ड टाकायचा आहे. आत्ताचा जो परीक्षा फॉर्म भरला तर त्या परीक्षा फॉर्मसाठी इथे तुम्हाला स्टुडंटमध्ये क्रिएट अकाउंट आणि लॉग इन दिलेलं आहे. त्यापैकी लॉग इन बटनावर क्लिक करा. लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड दिला जाईल. तो पासवर्ड टाका. इथे जो कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा तुम्ही काय करा, एंटर करा आणि इथे लॉग इन बटनावर इथे क्लिक करा. जर तुम्हाला तुमचा पासवर्ड माहीत नसेल तर तुम्ही फॉरगेट करा. इथं लॉग इन बायमध्ये तुम्हाला 2 ऑप्शन आहे, एक मेल आय डी आणि दुसरा मोबाईल नंबर. जो तुमच्या परीक्षा फॉर्ममध्ये इन्क्लूड केलेला असतो तो मेल आय डी किंवा मोबाईल नंबर तुम्हाला एंटर करायचा आहे आणि पासवर्ड जर माहीत नसेल तर तो तुम्ही फॉरगेट करा. आपण इथे लॉग इन आय डी पासवर्ड टाकलेला आहे आणि या ठिकाणी काय झालेलं आहे, लॉग इन झालेलं आहे. लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणी बघा, आत्ता जसं तुम्हाला या ठिकाणी इथे टॅब दिसतं आहे, अप्लाय फॉर सर्टिफिकेट, अप्लाय फॉर मायग्रेशन, अपडेट ABCID, फोटोकॉपी रिव्हॅल्युशन, एक्झाम फॉर्म, स्कॉलरशिप आणि BESD कोविड-19 वॅक्सिनेशन. इथे ज्या टॅब दिसतात तर इथे तुम्हाला एक इंटरनल मार्कची टॅब या ठिकाणी दिसून येणार आहे. कारण ऑलरेडी अजून मार्क भरले नाही म्हणून त्यांना या ठिकाणी इथे दिसत नाही, पण ती टॅब लवकर चालू होईल आणि तिथे तुम्हाला मार्क्स हे बघता येतील. ही साईट चालू झाल्यानंतर तिथे तुम्हाला प्रत्यक्ष पद्धतीने याच्या पुढची माहिती दिली जाणार आहे. तर तुम्ही या पद्धतीने लॉग इन करून चेक करा. जर तुम्ही विदिन टायमिंगपर्यंत त्यांच्यापर्यंत माहिती दिली नाही, करेक्शन केलं नाही, तर या ठिकाणी दाखवलेले मार्क हेच तुमच्या रिझल्टमध्ये रिफ्लेक्टेड होणारे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने तुम्हाला इंटरनल मार्क्स एंट्री ही बघता येईल. महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी विदिन टायमिंगमध्ये मार्क्स एंट्री करा, विद्यार्थ्यांपर्यंत PDF पोच करा आणि मार्क्स कन्फर्म करून तुम्ही त्याच्या प्रिंटआउट एक्सेल शीटच्या प्रिंटआउट तुम्ही काढू शकता. प्राध्यापक मित्रांसाठी जी काही महत्त्वाची माहिती आहे, कशा पद्धतीने इंटरनल मार्क्स करावी त्याची माहिती आपण ऑलरेडी दिलेली आहे. सो तो व्हिडिओ प्राध्यापकांनी बघा आणि त्या पद्धतीने मार्क्स एंट्री करा. ओके. सो विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.